नमस्कार मंडळी, जाणून घेऊया प्राचीन भारताचा इतिहास। भारत असा एकमेव देश आहे जिथे प्राचीन ग्रंथांमध्ये स्थलांतराचे स्पष्ट उल्लेख सापडतात। वेद आणि पुराण हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून इतिहासाची झलक देणारे अमूल्य स्रोत आहे। भारतीय परंपरेनुसार इतिहासाची सुरुवात राजा मनु वैवस्वता यांच्यापासून सुरू होते। या दोन वंशातून प्राचीन क्षत्रिय समाजाचा निर्माण झाला आणि ते म्हणजे इक्ष्वाकु आणि जे सूर्यवंशी आहे, इला जे चंद्रवंशी आहे। इलाचे वंशज उत्तर प्रदेश बिहारमध्ये स्थायिक झाले। पुढे इलाच्या चंद्रवंशातून ययातीचे 5 पुत्र झाले, ते म्हणजे पुरु, अनु, द्रयू, यदु आणि तुर्वस। या 5 जमातींनी भारताच्या विविध भागात आपले राज्य विस्तारले। पुरु हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेश, अनु काश्मीर ते अफगाणिस्तान, द्रुयू मोठा पंजाब, यदु गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश। इतिहास सांगतो की सप्तसिंधू हे नाव पंजाबला न देता हरियाणाला देण्यात आले, कारण हा प्रदेश अत्यंत पवित्र होता। याच प्रदेशात सरस्वती नदीच्या 7 उपनद्या वाहत होत्या। ऋग्वेदातील प्राचीन मंडले सरस्वती आणि ब्रह्मपुत्रेच्या काठावर रचली गेली। ऋग्वेदात या सर्व जमातींचा उल्लेख आढळतो। हीच आपल्या संस्कृतीची खासियत आणि इतिहासाची परंपरा। धन्यवाद।